यशोदेचा मी लाडला गोकुळाचा मुरली वाला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला यशोदेचा मी लाडला गोकुळात मुरली वाला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला यशोदेचा मी लाडला गोकुळात मुरली वाला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला माझा सखात सुदामा मन मोहन विकाना मुरली वाजवून वना धुंद करतो पछुना माझा सखात सुदामा मन मोहन विकाना मुरली वाजवून वना धुंद करतो पछुना विष्णूच्या अवतारा मोर पंख ह्या डोईला विष्णूच्या अवतारा मोर पंख ह्या डोईला यशोदेचा मी लाडला गोकुळात मुरली वाला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात वाढला गोळा देवकी उदरीचा कुंजवनात यशोदेचा मी लाडला गोकुळाचा मुरली वाला राममंगल संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे रत्ने वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ व्हायला लागला. तेव्हा पृथ्वी माता गायीचोप घेऊन विष्णूला शरण आली आणि ती म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ वाहत आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढावा. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान आहे. बोला पुंडलिक वजे. हरी विठ्ठल. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला जाणारे दही दूध बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चाल करू देईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, आलो रे देव बाप्पा आलो.
दोघांवर संपत आहे. देव बाप्पा एवढीच ना कामगिरी जाऊया आपण कुंजवनात. येतो मी. अरे पेंड्या अरे कमा देव बाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? हे सांगितलेली कामगिरी नाही केली. हा मग पण काय करणार आपण 16 शस्त्रे केले. 108 गौरींचा खेळ. आपण फक्त दोघे जण. अरे पण देव बाप्पांच्या आज्ञा आहे. आता म्हणजे ती कामगिरी करावी लागेल आपल्याला. म्हणजे काय? पण काय मी काय म्हणतो माहितीये हा? तुझ्या तुमच्या पण आहे काय अरे घाबरतोस कशाला? आपला तो मित्र आहे बोबड्या. अरे जेवढा लागला तर आपल्याला मदत होईल. हा आणि तो कामगिरी पण मस्त पार पाडतो. कामगिरी मस्त पार पाडेल ना. पण तो असेल तरी यायचे. हा करून घे. तू बाबा आवाज देऊन आंब्याचं सीझन आहे आता. वाट, हात बघूया. अरे बोबड्या रे बोबड्या. हा बोबड्याचा आवाज आहे. जवळपास नाही. जरा मोठे जवळ वाट. अरे अरे बाबा वरच्या रानात कुंजवनात वरच्या रानात सातलवाडीला आलोय. सासूरवाडीला आहेस, परत कोकणात मजा आहे, मजा आहे. अरे काय म्हणतोय काय? हो, लवकर ये. अरे आलो ले आलो. ए बोलती पोल गेला कुठे? ए म्हणते अरे बाबा पोल कुठं जातो ना? ए म्हणते अरे गेला कुठं आणतो कुठं? अरे आपली तांबू गाय कुठं आहे? ठीक आहे पाठवते. ते काय येऊ दे येऊ दे येऊ दे. अरे तांबू गायला पण बरोबर घेऊन येतो. आलो 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 तुझाल्या. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. 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 तांबू गावाची सुगंधी गाय कुंजवनाच्या माळी. अरे तांबू गावाची सुगंधी गाय कुंजवनाच्या माळी. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. अरे तेनुफळीचा डाव म्हणीला कुंजवनाच्या माळी. अरे तेनुफळीचा डाव म्हणीला कुंजवनाच्या माळी. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. वणी सुदामा सोडीला राणी वाली. कुंजवनाच्या माळी. अरे विटी दांडूचा खेळ म्हणीला कुंजवनाच्या माळी. सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. गाई सोडीला राणी वणी सुदामा सोडीला राणी वाली. गाई सोडीला राणी
त्याशिवाय गाय पण शांत होणार नाही तुला. अरे बाबा माझ्या लालाची गाय आहे ती लालाची. अरे ह्या कोणाच्या लालाची अरे लाडकी लालाची अरे लालाची तसंच मी बोलतो ना. आता तत्व आहे माझी. अरे बाबा माझा पोर बघ माझा कथा आहे का काय म्हणतोय काय. अरे होय बाबा ठाकरवाडीला गेले. अरे नाही ठाकरवाडीतली गाय आहे ठाकरवाडीतली. हा अरे बाबा इतकी जवळची गाय नाही आहे ती. अरे बाबा तुला काय सांगू इत्तलपुंजी माती कुठं गाय आपण आणलेली. सांगणार माझा पोर बघ आधी का खायचा. हे बाय पोट काय बोलतो एवढा विषय निघाल्या विषय निघाले एवढा जेव्हा. अरे बाबा तुझा त्याची एक मोठी गंमत आहे. तुला काय सांगू हा मेला माझा पोल जरी असला ना तरी मेल्याचं कर्म चांगलं नाही. मेला खोट्या कर्माचा एक नंबरचा आणि मेल्यावर संस्कार चांगलं नाही. बाबा सध्या परिस्थिती तशीच झाली आहे. अरे बाबा ही एवढी पोला आहेत ना त्यांच्यावर संस्कार काय व्यवस्थित राहिलेले नाहीत. सगळी बाद झालेली आहे. त्यांनी आई वडिलांची सेवा करायच्या ऐवजी मलाच रात्रभर 1-2 वाजेपर्यंत सारखी बोटा पितीत असतात काय त्याच्यातनं घेतात परमेश्वरालाच माहिती. अरे बाबा ते जाऊ दे. हा मेला जन्माला आगला वेगळा आलाय. अरे बाबा रात्री अमावस्याच्या रात्री जन्माला आला 12:30 वाजता. 12:30ला जन्माला आला आणि मेला जन्माला आला तो आला मेला मिशी सकटच आला. याला एवढा टाइम कुठं मरत होतात कुठं एवढा टाइम खालच्या लहानात. मी म्हटलं वरच्या लहानात एवढा टाइम याची वाघ बघतोय बोलत एवढा टाइम काय करीत होता. खालच्या लहानात बोलत एवढा टाइम काय करीत होतात तू. अरे मेला तिथला आता मेल्याला वाघ. अरे मेल्या काय केलं काय गेला तर गेला. मेल्या वाघाला पण खाल्ला नसता. मग काय केलं तुला. घाबरला म्हणजे भेला दिसला आणि मग काय केलं. पोर भेल्यावर माझा चालला आणि पोरा वाघ कुठं होता तेव्हा. वाघाला माहिती हा मेला वरती चढला खाली बरोबर. आणि मग मेल्या पुढं काय केलं. मी लग्न केली. कोण आहे मेल्या कोणतीवर लग्न केली. मेल्याला जागा होता ती वाघावरती लग्न केलं आणि मग काय झालं पुढे. कोण आहे का कोण आहे अरे मेला हा तुझा बापूस तरी लघुच्या धारांवर कधी चढत गेला होता काय. मेला सांगणार नाही तर काय शेडा आहे काय शेड्यानं वाघ वरती चढत गेला. मेलाच नाही तर एकदा जन्म घेणार नाही तो. मग काय झालं पुढे. लगेच कनेक्शन तोडून टाकलं. मग काय झालं. कनेक्शन तोडल्याबरोबर काय होणार वाघ खाली पडला आणि मग काय केलं तू. मी
माझा तोंड कागद घालाय केला नाही मी यालाच जायचा एकदा ए मानती सकलपत्न आपण धाला खाल्लेल्या नाहीत मी कुठं काढू तू काल आता ह्याला गोट्यात गायला येवतील बाण धाला बिला येवतील कान ह्याला गायला गायवल बसव काढतो मेला धाला कधी कधी मेल्या तुला काय त्या मंदिराचा दरवाजा वाटला काय दरवाजातला आत फिरायला अरे ह्या पोळ्यांना माझं तोंड काला काला केलं नाही मला आत ना माझं शाप वाटवलं लावून टाकलं काय मेल्याला भले दिवसांत थातलवालीला घेऊन गेलो आणि बाबा माझी मामीनी माझी मेवणी काय म्हणतात काय अरे बाबा या पोळा मेल्यावरून दोघे आधी खुद झाले अरे बाबा नातली येवतील पाहुणचार झाला नातली आम्ही झोपलीला बिपलीला येवतीत आणि थकाली उठल्याबरोबर माझी मामीनी मेवणी काय म्हणते माहितीये काय मामी म्हणते काय माहितीये काय आता आलं होतो गुलाबवाला बरोबर बरोबर गुलाब खाताना दोघी जणी काय म्हणतात माहितीये काय दावयानू ना मामी म्हणते मला पिटिया खावसा वाटलाय अरे मामी म्हणते पिटिया खावसा वाटलाय आणि माझी मेवणी काय म्हणी माहिती आहे काय मला ना मध खावशी वाटले असं केली काय अरे बाबा ह्याला म्हटलं दोघींना सकाळनं झालं काय आता कालबा कुठं शोधून काढून आणत बरोबर मग काय केलं कतीबती 50 थाप गुलं खोलली ह्या मेल्याला बरोबर घेतला हा मेला लानात वलवाल सगळ्या लानात फिले आणि बाबा फुलं गेल्यावर एवढा मेटा मोठा भेला होता अरे मोठा भेला होता आणि त्या भेल्यावर ना एवढं मोठं कालबा बसली ना अरे कालबा मला नाही दिसलं त्या मेल्याला दिसला हा म्हणतो बाबा आलं कसला घर अरे म्हटलं मेल्या घर नव्हता कालबा आहे आता मी पण लगेच खूप झालो म्हटलं मामीला आता पिटिया खायला भेटणार आणि मेवणीला मध भेटणार बाबा मी खुद झाल्यामुळे या पोराला सांगितलं या भेल्या खाली बसून जा आणि मी धावत बोलत घरात आलो मामीला म्हटलं तुला आता पिटिया खायला भेटणार मेवणीला म्हटलं तुला आता मध खायला भेटणार अरे पण ते आणायची कशातलं मग त्या दोघींना सांगितलं मामी तू एक बालदी घे मेवणीला सांगितलं तू एक बालदी घे पिटियाला एक बालदी माथाला एक बालदी 2 बालद्या दोघींनी घेतली आणि बाबा दोघींना घेतल्या आणि धावत पलत भेल्याजवळ आलो भेल्याजवळ आल्यानंतर मेला हा आधी खाली बसलेला आहे काय बघत हा मेला बसून ना काहीतरी वाईट विचार केली म्हटलं मेल्याच्या मनात काय आहे तर म्हणू दे असू दे त्या मेल्याला म्हणताय मी वरती भेल्यावर पण मी काल बघा मेला वाघ आला तेव्हा चालला मेला आता चालायला कबूल नाही मेल्याच्या मनात काहीतरी पाप होता म्हणतो बाबा तूच चल बाबा या धोकून घेऊन कथा बता त्या भेल्यावर चललो अरे मी चललो मग काय करणार मेला चल नाही ना आणि बाबा चलतोय वरती भेल्यावर चललो आणि त्या कालव्याजवळ गेलो कालव्याजवळ गेल्याबरोबर ह्याच्या मेल्याच्या तोंडाला आग लागली या मेल्यानं काय केला माहिती आहे काय खालची एक दगड घेतला आणि मेल्यानं त्या कालव्यावर मारला बाबा कालव्यावर मारल्याबरोबर अरे सगळी मास्काजी होती ती बाबा सगळी माझ्या अंगाला नारे जपली उडी कशाला वाजता टाकू सगळी मास्का एवढी सगळी बिलागली ना माझा वरती हुरिया झाला
जाणार आम्ही इकडनं खाजवतोय तिकडनं मात खाता होता तिकडनं मात खाता होता. अरे हैराण झालो मी वरती भेल्यावर. अरे बाबा खाजून ना दुधाल्या त्या भेल्यावर तुम्ही हगेरा मुकेरा झालो का नाही? अरे बाबा पहिला मी हगेरा झालो. हगेरा झाल्याबरोबर खाली मामी होती. मामीला वाटतं पिटिया वाटतं खाली मामी आपली 2 हातांचा त्याच्या पाठोपाठ मी मुतेरा पण झालो. अरे मुतेरा झाल्याबरोबर माझी मेवणी होती. तिला वाटतं मध वाटतं खाली पडू लागली. मेवणी पण आपली 2 हातांचा. अरे बाबा ती गंमत झाली. पण ते सगळं जाऊ दे. तू मला इथं कथ्याला लोलवलं पहिल्यांदा. आम्ही लोळवलेलं नाही तुला आम्ही बोलवलेलं. अरे तेच थांबतोय कथ्याला लोलवलंय. तुला एवढ्यासाठी बोलवलेलं आपल्या इथे आपले सुकृष्ण देव आले होते. देव बाप्पा आले होते. अरे पण कथ्यात हाती आले होते. त्यांनी आपल्याला कामगिरी सांगितले. कामगिरी सांगितली ना. कसली सांगितली. 16,108 गौरणींचा मेळा. अरे बापरे. अरे मेला नव जमाव भरपा मेला सांगणार नव्हता. मेला मग 16,108 गौरणींचा मेळा. अरे बापरे. देव बापांचं म्हणणं बरोबर आहे. अरे पण त्या लवलनी हात कुठे समोरचा हात सोडून आहे ना आत्ताच मूर्ती आहेत. होय आपण लपून बसूया तो पाल्या. अरे लवलनी येत आहेत आपण लपून बसूया. हॅलो अगं ये मावशी अंकित कुंभार यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकित कुंभार. अंकित राव नाव आहे का? तर नाही म्हणतात मध्ये चालेल नाही म्हणतात मध्ये चालेल प्लीज. व्याघ्रट गावी आमचा कार्यक्रम झाला फिक्स. अहो आली गाडी भरली गाडी लवकर चाले.
वेगळ्या द्यावी तसे आम्ही सारे कलाकार हौशी बरं का मंडळी तसे आम्ही सारे कलाकार हौशी आणि आज नाव घेते अशा हौशीच्या दिवशी तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका बरोबर आहे ना दादा अशा वेळी कोणी कोणाला देतं का धोका अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका आणि अंकित राव मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका तुम्ही माझे बोका गवळणी पण ही मावती लय कॅप्टन आहे लय झाली काय म्हणतोय तू त्यांच्या भडक्यात जा आता. त्यांच्या भडक्यात जाऊ भूक लागली तुला पण भूक लागली त्यांच्याकडे दही दूध तूप चोळी सर्व काही आहे काय म्हणतोय काय चालव की अरे लगेच घेऊन येतो माहिती तुला भूक लागली ना लगेच मी घेऊन येतो अरे मूर्खा जरा वरती लवकर ये बघा 5 मिनिटे 1 2 3 4 आणि 5 अरे तुम्हाला काही लाज लज्जा शरम नावाचं काय आहे का आम्ही काय म्हणतो मी आणि आम्ही दुसऱ्या बाजूला जाऊ 12-12चा एक मार्ग मी देवाच्या सभोवताली असतात पण मी विश्वासच कसा ठेवू तुमच्यावर अरे विश्वासच कसा ठेवू तुमच्यावर कोण इतवात आलाय काय बघ तिला इतवात कशाला हवाय आता पैसे पण काढलेस कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्णा देवांचा हुकुम आम्हाला म्हणून तुझी वाट Thank you.
अहो छोटे सरकार काय झालंय काय नक्की? काष्टा सुटलाय त्या हो ऐका ना आता काय आमच्या कायद्याने आणि देवबापाच्या हक्काने तुला थोडा वेळ वृक्षाखाली बरं बसवा. एवढंच आहे ना? बरं ठीक आहे. अरे पोरीनो अगं यांच्या कायद्याने कशाला चालून चालून फार थकवा लागलाय. थोडीफार विश्रांती घ्या या वृक्षाखाली. काय पावसी चापल आहे बरोबर. पावशी आपल्याला माहिती आहे. हा कोर्टमध्ये चाकवलं आहे. बरं, मी काय म्हणतो? काय म्हणतोय तू येतेस ना? अरे मी- हाल नमन प्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आले पारितोषिक शुभम शिवम रमेश गव्हाणी यांच्याकडून बोबड्याच्या हात मिळवणी करण्यासाठी 101 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आले आहे. धन्यवाद. हात मिळवून पाठीमागे गेल्यावर कळतो. आज मिळवली आहे. ठीक आहे. काय म्हणतोय काय तू तू येतेस ना? हा? आम्ही देवबापाला पाठवून देऊ. अरे कशाला? कसली? हा गेला कोण आहे का? अरे मी तुला बाबा कामात नाही गेलेली आहे बघ. नाही तर काय अरे मेले मी आता दुसरी बायको कशाला करू. माझी लाखला गेली फुलं कोण आहे का कोण आहे तुझा लिहा ही अवधता ठगाती घेऊन जा. पहिल्या लवकरी बसल्यात की नाही बघून घेतो. हाय मागचे. हाय 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 सगळं एकदम बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. माझं इथं काय आहे पावते मला सांग. या सगळ्या लोकांनी बसल्या तुला बसायला काय झालं. अरे बाबा मला बसता जा ना बाबा मला बसता येत नाही. तुला बसता येत नाही. अरे बसता येत नाही तर बसतो. प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान कसे असतात? मग राधे कसे असतात? बाई पद्मा बेंबी हिरा मस्तगिरीला व सोन्याच्या विटेवर विठ्ठल विठ्ठल करत उभे असतात. पण राधे ते पण खरे आहे. जेव्हा बायजीच्या घोड्याने तुरला उचलला सारा अलंकार कुंटीला बांधून ठेवला आणि हा आठवतात त्या समोर धारण केला आहे. आपली ओळख सांगा. एकदा राधे दृष्ट सहाऱ्याला राधे नाना रूपे अवतारी
Thank you.